नमस्कार आणि आता आपण आहोत पाटणमध्ये। सतर्क प्रेक्षक हो, आपल्याला माहितीच आहे सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे। प्रत्येक ठिकाणी आज निवडणुकीचं वारं होते, निवडणुकीत धुमशान सर्वत्र चालू आहे। आपण सतर्कपणे जाणून घेतो की यांच्यामध्ये चर्चा काय आहे, त्यांचा कौल कोणाकडे आहे, त्यांचं झुकतं माप कोणाकडे आहे। आज तिहेरी गट आहे, यावर्षी तिहेरी लढत आहे, तर तिन्हीपैकी देसाई किंवा पाटणकर किंवा हर्षद दादा ह्यावेळेस बच्चूदादांचा हा नंबर लागणारच आहे। काका मत कोणाला देणार, कोण निवडून येणार, काय वाटतंय? आमचं मत सत्यजित दादा पाटणकरांना देणार, आम्ही निवडून दादा येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं ह्यावर्षी कोण निवडून येणार आपल्या इथं? आज देसाई गट आहे, पाटणकर आहेत आणि तिसरी ह्यावर्षी नवीन चेहरा येतोय तो म्हणजे हर्षद कदमांचा का अपेक्षा रिक्षा पण मत तुम्ही कोणाला देणार आहे? शंभूराज देसाई। आमचा शंभूराज देसाई। ह्यावर्षी आपल्या इथं तिहेरी लढत आहे, नवीन चेहरा आहे की ह्यावर्षी येतोय हर्षद कदमांचा, तर पाटणकर की देसाई की हर्षद कदम? बदलाच्या वारानुसार जर गेलं तर सत्यजित दादा पाटणकर निवडून येणार। कारण बदल आता पाहिजे। रिक्षा। तुमचं मत कोणाला असणार काकी? आमचं मत दादांना असणार आहे। दादांना? कोणत्या दादांना? सत्यजित दादांना। सत्यजित दादांना। तुम्ही कोणत्या पाटणच्या? पाटणच्या आम्ही खिवशीत आलोय। हां, का मत देणार? का मत देणार? आमचं उमेदवार आहे, आमच्या गावाचा विकास केलाय। मत कोणाला देणार? विक्रमसिंह पाटणकर। सत्यसिंह पाटणकर। झुकतं माप कोणाकडे आहे? शंभूराज देसाई। का? आमचे आवडते नेते। आवडते? हो। आवडण्यासारखं काय असं? कामं करतात ते, कसली कामं करतात? रस्त्याची यायची। मत तुम्ही कोणाला देणार आहात? हां, मत कोणाला देणार? अजून काय नाही आमचं ठरलं नाही। मत कुणाकडे असणार तुमचं? अजून काय नक्की नाही तसं काय। कशा देणार, कुणाला देणार? धनुष्यबाणाला देणार, कुठे देणार? धनुष्यबाण। तुरस आहे, दोघांच्या मध्ये तुरस आहे। पण ह्यावर्षी तिसरा चेहरा पण नवीन आहे हर्षद कदम यांचा। तिहेरी लढत आहे यावर्षी, काय सांगा? तिहेरी लढत असेल तरी ह्या दोघांच्या मध्येच तुरस आहे। की ह्यावर्षी नंबर कुणाचा नंबर लागेल? शंभूराज देसाई। पाटणकर। ह्यावर्षी मतदानाचं धुकतं माप कोणाकडे असणार आहे, कोण निवडून येईल, काय वाटतंय? सत्यजित दादा। ते चहा पित आहेत लोक आणि चहा पित पित चर्चा त्यांची चाललेली आहे। अगदी तिथं हा स्पेशल विषय आहे, निवडणुकीचा विषय आहे। पाटण तालुक्यात सत्यजित दादा। सत्यजित दादा। सत्यजित दादा। सत्यजित दादा ना। सत्यजित दादा रिक्षा। अहो त्यांनी पूर्वी कामं केलेली आहेत त्यांच्या वडिलांनी। आदरणीय मोठ्या दादांनी, आमचं डोंगर भागामध्ये गाव आहे, आदरणीय मोठ्या दादांनी कोणतं गाव आहे? आमचं चापोली हरल। आता आमच्या गावामध्ये भूस्खलन झालं त्यावेळी सुद्धा दादांनी भेट दिली, भरपूर काय केलेलं आमच्यासाठी, त्यामुळे त्यावेळी रिक्षा दादा। सत्यजित सिंह पाटणकरांचे जे वडील आहेत विक्रमसिंहजी पाटणकर, त्यांनी 1983 पासून जो डोंगर दऱ्याचा जो विकास केला, शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, त्यामुळं नंतर दादांनी सहकार क्षेत्रामध्ये प्रगती केली। म्हणजे सत्यजित सिंह दादांनी सकस निर्माण केली, त्यानंतर कोयना एग्रो, आता एक दूध संघ आणि आपला आता होणारा कारखाना चालू होईल आता एक अजून, आणि पवनचक्कीचा प्रोजेक्ट, ह्यामध्ये तरुणांना असंख्य रोजगार दिले, परंतु विरोधकांनी एकही आमच्या तरुणांना रोजगार दिला नाही। त्यामुळं सत्यजित दादाच या पाटण तालुक्याचा विकास करू शकतो। 100% खात्री आहे। 200 चर्चेला उद्यान आलेले प्रत्येक टेबलवर तीच चर्चा दिसते की अगदी मतदान ही म्हणजे तोंडावर आलेले आहे। 2 ते 3 दिवसांनी मतदान आहे आणि त्यांची चर्चा चालू आहे। मला सुद्धा उत्सुकता लागली की त्यांच्यामध्ये काय चाललंय आणि कोण निवडून येणार, झुकतं माप पाटणकरांचं झुकतं माप कोणाकडे आहे याचं। नमस्कार। हां नमस्ते। काय वाटतंय की आपल्याला काय कोण निवडून येणार? आज तिहेरी लढत आहे, देसाई गट असेल, पाटणकर गट आणि नवा चेहरा येतोय हर्षद कदमांचा, तर आपल्याला काय वाटतंय कोण निवडून येईल? सत्यजित दादा येणार 100%। सत्यजित दादाच। सत्यजित पाटणकर येणार। सत्यजित पाटणकर येणार। मला सांगा, आता सत्यजित सिंह पाटणकर आमदार म्हणूनच आपल्याला का हवे आहेत? पाटण तालुक्याला एक सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे आणि पाटण तालुक्यात स्थायिकचं नेतृत्व तयार करण्यासाठी आम्हाला इथून पुढं सत्यजित दादांची आवश्यकता आहे। आणि आता आमच्या विभागात गेली 10 वर्षापासून व्याघ्र प्रकल्पसारखा एक प्रकल्प आहे, असा आहे, लोकांना त्यांच्यापासून प्राण्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात धोका होत आहे। त्यामुळे आम्हाला सत्यजित दादा आमदार व्हावेत अशी अपेक्षा आहे। तो आमचा प्रश्न व्याघ्र प्रकल्पाचा दादा सोडवतील। आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्हाला मिनी महाबळेश्वर प्रकल्प आदरणीय दादा आमदार असताना तो प्रकल्पाला मंजुरी घेतली होती आणि तो प्रकल्प 10 वर्षात विरोधकांनी कोणत्याही प्रकारचा आवाज उठवलेला नाही।
तरी सत्यजितदादा जर आमदार झाले तर नंतर आमचा हा प्रश्न सुटणार आहे. निवडून कोण येईल? सत्यजित सिंह पाटणकर. तर तिन्हीपैकी कोण निवडून येईल काय सांगा? सत्यजितदादा पाटणकर. का? त्यांचे वडील होते जे विक्रमसिंह पाटणकर माजी बांधकाम मंत्री. त्यांनी ह्या तालुक्यासाठी भरपूर काय असे उपक्रम राबवलेले आहेत जे शिक्षण एज्युकेशन सोसायटी असेल, तुमचे काय पाटबंधारे असतील, शेतीचे काय प्रकल्प असतील, अनेक प्रकल्प त्यांनी पवन ऊर्जेसारखा मोठा प्रकल्प आणून इथं रोजगार निर्मिती केलेली आहे. सत्यजितदादा बस. का? त्यांचं काम चांगलं आहे. सत्यजितदादांचं नेतृत्व या तालुक्याला यासाठी पाहिजे की आता प्रामुख्यानं हा पाटण तालुका आहे. मी पाटणमध्ये बसून तुमच्याशी बोलते, परंतु माझा भाग जो आहे तो केरा विभाग आहे आणि केरा विभागामध्ये जवळपास 4 तलाव्यांची कामं म्हणजे धरणांची कामं अपुऱ्या पद्धतीत आहेत आणि ती पूर्ण फक्त दादाच करू शकतात. खरं तर ही 4 धरणं म्हणजे त्यातली 3 धरणं बिब्बी असू द्या, चिटेघर असू द्या किंवा निवकणे, हे माननीय विक्रमसिंह पाटणकर दादांच्या नेतृत्वाखाली झाली. त्याचं कारण असं होतं की त्यांनी स्वतःची कल्पकबुद्धी त्या धरणासाठी वापरली. कारण एक मेष्टेवाडीच्या आसपास एक मोठं धरण होणार होतं, त्यामध्ये केरा विभागातली सगळीच गावं उठून जाणार होती. म्हणजे आजसुद्धा आमच्या 7 बाऱ्यावर हस्तांतरास बंदी असा शेरा आला जातो. तर ह्या भागातला म्हणजे इथंच राहिला पाहिजे यासाठी फक्त विक्रमसिंहजी पाटणकर दादांनी 8 तास मांडला आणि त्या धरणाला विरोध करून पाणी तेवढंच साठवलं गेलं. फक्त ह्या 3 धरणांच्या याच्यामध्ये पाणी साठवलं गेलं आणि एका धरणाची 3 धरणं करून आपल्या तालुक्यातला माणूस आहे इथंच राहण्यासाठी दादांनी प्रयत्न केला. कारण या माणसाशी, इथल्या माणसांशी दादांचं रक्ताचं नातं आहे असं दादा बऱ्याच वेळा बोलले जातात आणि म्हणून ही अपुरी राहिलेली धरणं आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि ही धरणं पूर्ण झाल्यावर जो या आपल्या तालुक्यातला बेरोजगारीचा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या मार्फत मिटला जाईल. यासाठी दादा आमदार म्हणून निवडून आले पाहिजेत. कारण या केरा विभागाला भरपूर पाणीसाठा मिळेल किंवा शेतीला पाणी मिळेल आणि त्यातून बेरोजगारी हटली जाईल. यासाठी आम्हाला दादांचं नेतृत्व पाहिजे. पाहतोय आज कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चर्चेला उधाण येत आहे. प्रत्येक ठिकाणी मतदान धुमशान मतदानाची चर्चा सुरू आहे. अगदी तोंडावर मतदान आलेलं आहे आणि यामधून विविध अपडेट निर्माण होत आहेत. आपण पाहताय की परवाच हर्षद कदम म्हटले की हे सत्यजित सिंह दादांनी की अगदी तिकीट घेतलं आणि अप्रत्यक्षपणे म्हणा किंवा प्रत्यक्षपणे म्हणा की पक्षाशी सुद्धा आणि शरद पवारशी सुद्धा गद्दारी केली असं त्यांच्यावर टीका केली जाते बाहेर. तर आपलं काय मत आहे एक जनमानस म्हणून? मुळातच काय आलं आहे, आमचा नेता हा स्वाभिमान आहे. ना त्यांनी पवारसाहेबांशी गद्दारी केली, ना विरोधकांच्यासारखं गुवाहाटी, गुजरात या ठिकाणी जाऊन लपून बसण्याचे हा प्रकार त्यांनी केलेलाच नाही. सत्यजित दादांनी आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांच्या मार्गदर्शनाखाली जनतेशी निष्ठा ठेवली आणि जनतेच्या समोर नतमस्तक होऊन ज्यावेळी जनतेने त्यांना सांगितलं की आपण दादा अपक्ष म्हणून आपण उभं राहूया ना, आपण या तालुक्याची निवडणूक जिंकायची, ह्यासाठी सत्यजित दादांनी ना कुठल्या पक्षाशी किंवा कुणाचा पक्ष फोडला, ना कुठल्या पक्षाची गद्दारी केली. निष्ठावंत जनतेशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. निष्ठावंत जनतेने त्यांना सांगितलेलं आहे की आपण अपक्ष लढायचं आहे. त्यामुळे जनतेच्या म्हणण्यानुसार सत्यजित दादा लढत. सन्माननीय मुख्यमंत्री या तालुक्यात आले, ते म्हणले पहिल्यांदा हे सगळं काळकट कारस्थान करायला शंभूराज देसाई होते, सहज बोलून गेले. आणि आज देसाई साहेबांना तालुक्यामध्ये परवा धारेश्वर दिवशीमध्ये आले, म्हणले पश्चिम महाराष्ट्रात 1 नंबरचं पर्यटन स्थळ आम्ही करू. ह्याच्या अगोदर 10 वर्षे सत्ता त्यांच्याकडेच होती. आदरणीय विक्रमसिंह पाटणकर ज्यावेळी माजी बांधकाम मंत्री होते ती त्यावेळीपासून ह्या पर्यटन स्थळाची ऊर्जा म्हणजे ह्या देवस्थानला ऊर्जा अवस्थेत त्यांनी आणलं. पर्यटन स्थळांचा दर्जा त्यांनी दिला. सध्याची परिस्थिती पाहता आपणास खरोखरच वाटतंय का की पाटण मतदारसंघामध्ये खरोखरच म्हणजे विकास झालेला आहे आत्तापर्यंत? काय सांगाल? काय विकास नाही आणि काय नाही. तुम्ही आता पत्रकार म्हणून पाटण तालुक्यामध्ये फिरताय, फिरून बघा. 1983पासून जो विक्रमसिंह पाटणकरांनी केलेला विकास आहे तो आजही पूल, रस्ता, नाल्यावर बांधलेल्या फरशा आज जशान तसे आहेत. परंतु आजकाल झालेला विकास बारकं पोरगं म्हटलं तर डांबर धुवून जाते असा विकास या पाटण तालुक्यात आता आहे. टक्केवारी कमिशन याच्याशिवाय या पाटण तालुक्यामध्ये कुठली चर्चा नाही, कुठलं काय नाही. म्हणून आम्हाला याच्या विरोधामध्ये आदरणीय तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व सन्माननीय विक्रमसिंह पाटणकरांची चिरंजीव सत्यजित दादा आम्हाला उद्याच्याला आमदार म्हणून पाहिजेत, हे माझं मत आहे.
सुषमाताई अंधारे यांची सभा झाली याच्यामध्ये ढेबेवाडीमध्ये, तर तेव्हा सुद्धा त्या बोलल्या की सत्यजित सिंह पाटणकरांना समज दिला पाहिजे, सल्ला दिला पाहिजे आणि शंभूराज देसाईंनाच अप्रत्यक्षपणे मदत करतायत. यावर आपलं काय मत आहे? पूर्वीपासूनच म्हणजे पाटणकर आणि देसाई गट यांचा पूर्वीपासूनच एकमेकांचा विरोध आहे. तर सुषमा अंधारे मॅडम बोलले असतील की अप्रत्यक्षपणे यांचा सपोर्ट आहे माननीय देसाई साहेबांना, तर तसं काही नाही आहे. आज या ठिकाणी कोणी शेंबडं पोरगं सांगेल की पूर्वीपासून या दोघांचं एकमेकांचा विरोध आहे. माननीय पाटणकर साहेबांना जवळजवळ 92,000 2019 साली मतदान पडलेलं आहे. याचा अर्थ ते त्यांना विरोधक असं खंबीर नेतृत्व आहे. माननीय हर्षल कदम साहेब त्यांना आज शिवसेनेकडनं तिकीट मिळालेलं आहे उद्धव ठाकरे गटाकडून. तर ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आला, कारण ते जवळजवळ गेली 5 वर्ष झालं शिवसेनेचं काम करत आहेत पाटण तालुक्यात. तर ते त्यांचा पक्षाशी वैयक्तिक संबंध आला. त्यांचं जे पक्ष आहे ते त्यांचा निर्णय आहे कोणाला तिकीट द्यायचे आहे ते. आज या ठिकाणी अपक्ष अर्ज माननीय सत्यजित सिंह पाटणकर यांनी भरलेला आहे. तर ते लोकांनी सांगितल्यामुळं किंवा लोकांच्या ह्याच्यामुळं भरलेलं आहे, त्यांचं काय वैयक्तिक मत नव्हतं. तर आज या ठिकाणी माननीय सत्यजित सिंह पाटणकर 100% निवडून येतील अशी मला खात्री आहे. आज सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतंय, बरोबर. दुसरे आपण व्हॉट्सअपला पाहतोय, सगळे स्टेटस पाहतोय, फक्त बे निवडणुकीचं सगळं चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, कोण येईल निवडून? काय वाटतंय? नवीन तुम्ही तरुण पिढीचे नेतृत्व आहात, नवीन युवती आहात, काय सांगा? रिक्षा निवडून बर रिक्षाच आमचं पण तेच. आता हात सतर्क आणून पाहता सतर्क आणून प्रत्येक पाऊल लक्षात आहे सर.